नमस्कार मित्रांनो, मी रोहन. आपण पाहत आहात शेती संगोपन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सागर पुजारी यांचे आफ्रिकन बोर जातीचे शेळ्यांचे पालन. मित्रांनो, यांनी सुरुवातीला उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन केले होते, पण त्यानंतर त्यांनी खास विशेष लक्ष देऊन आफ्रिकन बोर जाती त्यांनी शेळीपालन सुरू केलं आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आफ्रिकन बोर शेळी पालनविषयीची माहिती तसेच मार्गदर्शन. मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. किती घेतले ते व त्याचा रेट कसा होता? आफ्रिकन बोरच्या मी 2 मोठ्या शेळ्या घेतल्या होत्या. त्या मला 2,500 रुपये किलो या दराने भेटल्या होत्या आणि 2 पिल्ली घेतली होती. ते 4,000 रुपये किलो प्रमाण आपल्याला भेटले होते. ते तुम्ही कुठून खरेदी केली होती? त्या निमकर ही संस्था आहे फलटणला, त्यापासून घेतलेल्या आहेत मोठ्या शेळ्या. आणि जी पिल्ले आहेत ते इम्पोर्ट लाईनचे घेतले होते, ते आपण महूदमधून घेतल्या होत्या टकले साहेबांकडून. बरेचसे आपले शेतकरी मित्र आहेत, ते नवीन वर्ग आहेत की सध्या त्यांना जॉब नाही आहे आणि जॉबपेक्षा व्यवसाय हा परवडणार असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी जर हा व्यवसाय सुरू केला तर हा व्यवसाय त्यांना परवडेल का? नक्कीच सर. शेळीपालनाला भरपूर स्कोप आहे. शेळीपालनात वजनवाढ जी आता ब्रीड सांभाळते त्यात वजनवाढ भरपूर आहे. त्यामुळे बंदिस्तला ही जात परवडण्यासारखी आहे. जर बंदिस्त शेळीपालन करायचं असेल तर कोणती जात निवडावी? आत्ताच बंदिस्तमध्ये सगळ्यात वजनवाढीसाठी म्हटलं तर आफ्रिकन बोर ही जात उत्कृष्ट आहे. वजनवाढ मला तर आता सध्या 250 ते 300 ग्रॅम ॲव्हरेज डेली भेटत आहे पिल्लांमध्ये दररोज. 3-3.5 महिन्याचे होस तर आपल्याला 250 ते 300 ग्रॅम ऑन ॲन ॲव्हरेज वजनवाढ भेटलेली आहे. ठीक आहे. तर बरेचसे लोकांनी शेळीपालन सुरूही केलं, खूप खर्चही केला, ते परत मोडकळीस आले, बंद पडले. याचा पाठिंबाचं कारण आपण काय सांगू शकता? सर, आपले ज्या शेतकऱ्यांनी प्लॅन्ट बंद पडले त्याचे महत्त्वाची कारणं तर मला वाटतात त्यांचं शेळ्या सिलेक्शन. गावठी शेळ्यांमध्ये ज्या बाजारातून आपण शेळ्या आणतो त्यांना म्हणावे तशा भेटल्या नसतील, किंवा त्यांचं जे फीडिंग पॅटर्न आहे बंदिस्तला, कारण जर फिरस्ती आपण शेळ्या आणल्या आणि त्या जर बंदिस्तमध्ये आपण सेट करायचा प्रयत्न केला तर लवकर होत नाहीत, त्या वेळ जातो तसा, आणि मग म्हणावी तशी वजनवाढ वगैरे भेटत नाही. त्यामुळं ते हे एक मोठा कारण आहे त्यात. आणि लसीकरण वगैरे ह्या गोष्टी पण आहेत.
लसीकरण देणे हे गरजेचं आहे. लसीकरण हे गरजेचं आहे. PPR, ET, FMD ह्या लसीकरणं गरजेचे आहेत. ठीक आहे. आपण जे आपल्या आफ्रिकन बोरचं शेळी पालन करत आहात त्याचं दिनक्रम काय की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही संगोपन कसं प्रकार करता? सकाळी आपण 8च्या दरम्यान यांना खुराक देतो. खुराकमध्ये मका, गहू, शेंगपेंड ह्या गोष्टी आहेत. साधारण एका शेळीला 500 ग्रॅम खुराक सकाळी देतो. पुन्हा दुपारी 11, 11:30 दरम्यान त्यांना ओला चारा असतो. ओल्या चारात आपण मेथी घास, दशरथ घास, COFS हे देतो. साधारण एका शेळीला 3 किलो ओला चारा ह्या जजमेंटनं देतो. आणि पुन्हा संध्याकाळी 5, 5:30 दरम्यान त्यांना तुरीचं बुसकाट असतं. ते साधारण 700-800 ग्रॅम पर हेड खुराक असतो. ठीक आहे. सध्या आपल्याकडे एकूण किती शेळ्या आहेत? आत्ता आपल्याकडं टोटल लहान मोठे मिळून 15 आहेत. 15. त्यामध्ये आफ्रिकन बोर किती आहेत? मोठ्या आफ्रिकन बोरच्या 6 शेळ्या आहेत आपल्या आता गाभण, आणि 2 पिल्ले आहेत. दुसरे कोणते जातात? बिटलच्या 1-2 शेळ्या आहेत आपल्याकडं, आणि बाकी 3 बोकड आहेत. ठीक आहे. तर या आपल्या आफ्रिकन बोर किंवा तुम्ही बिटल जे संगोपन करताय त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कसं आहे? आजार आपल्याकडे शक्यतो जर नाहीच म्हटलं तरी चालेल. नॉर्मल सर्दी खोकला कधी तर असला तर तेवढाच, पण असा आजार मोठा आजार कुठला जातापर्यंत आपल्याला आला नाही. वेळच्या वेळी तुम्ही लसीकरण करून घ्या. वेळच्या वेळी लसीकरण आहे. त्यांचं खाद्य प्रॉपर आहे. जास्त ओला चारा खाल्ला तरी प्रॉब्लेम येतो शेळ्यांना. हे सर्व मिक्स पाहिजे, ओला आणि सुका हा दोन्ही मिक्स पाहिजे चारा त्यांना, म्हणजे आजारी पडत नाहीत शेळ्या जास्त. आपल्याकडे जे लहान लहान पिल्लाचे जन्म घेतात त्याची काळजी तुम्ही कशा प्रकारे करता? लहान पिल्ला जर थंडीचं जास्त प्रमाण असेल तर त्यांना आपण एक छोटी खोली केलेली आहे. हॅलोजन बल्ब वगैरे त्यात असतो. आणि लहान पिल्लांना 3 टाईम आपण कंपल्सरी पाजतो. एकदा मोठे झाले, इम्यून झाले की मग त्यांना शेळीपासून दूर करतो आपण. ठीक आहे. तर तुम्ही या शेळी पालनासाठी जो शेड तयार केला आहे कमी खर्चामध्ये केला आहे, यावर तुमचा किती खर्च आलेला आहे? आपले जुनंच पोल्ट्री शेड होतं, त्यातच आपण पुन्हा कंपार्टमेंट केलेत. आपल्याला खर्च जो आला आहे तो फक्त जाळ्यांसाठी आला आहे. 50,000 माझे खर्च झालेला आहे या शेडमध्ये जास्त खर्च केला नाही. आणि गव्हाणी एक साधारण 3,000, 15,000 ते 20,000 गव्हाणीनं खर्च आला आहे दावणींना. ठीक आहे. सध्या तुमच्या ह्या आफ्रिकन बोरसाठी मार्केट कोणतं आहे विक्रीसाठी? विक्रीचं मार्केटिंग म्हणजे हे ईदचं मार्केट आहे आपल्याला, तसंच ब्रीडिंगचं मार्केट आहे. जे जी आपल्या फिमेल आहेत, पिल्ले आहेत, ते ब्रीडिंगसाठी जातात. आणि बोकडही ब्रीडिंगला जातात. मोठे बोकड आहेत ते ईदला जातात. त्यांचा दर कसा चालू आहे सध्या? दर आपला 2,000 रुपये किलो हा मेलचा चालू आहे दर, आणि 4,000 रुपये किलो फिमेल चालू आहे. फिमेलचा आहे. ठीक आहे. म्हणजे आफ्रिकन बोर जर आपण निवडली, त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर हा व्यवसाय परवडणार आहे सर. ठीक आहे. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा जेणेकरून आपल्या कोणत्या मित्राला जर आफ्रिकन बोर किंवा शेळी पालनाविषयी माहिती हवी असेल तर ते आपल्याला संपर्क साधू शकतात. माझं नाव सागर पुजारी. माझा मोबाईल नंबर आहे 84 46 25 15 39 आणि 72 76 04 23 83. पत्ता खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ठीक आहे. आपण ज्या आम्हाला शेळी पालनाविषयी आफ्रिकन बोर त्याचं स्पेशली तुम्ही संगोपन करतात त्याबद्दल माहिती दिली. ती माहिती आपल्या मित्रांना सर्व उपयोगाची आहे, महत्त्वाची आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.